त्याची काळजी करायला आदरणीय अजितदादा पवार खूप खंबीर आहेत आणि ते अतिशय शिस्तीचं काम करतात। जे लोक शिस्तीने काम करणार नाहीत त्यांना योग्य पद्धतीने वठणीवर आणायला अजितदादा खंबीर आहेत, त्यामुळे मला त्याची काही चिंता करायची। दादा विनाकारण निंबाळकर विरुद्ध निंबाळकर वाद पेटवला जातोय, आता ऐका, भाऊबंदकी हे सगळ्या गावामध्ये असते, पक्षामध्ये येते नाही पक्षामध्ये नाही, त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे आणि एवढं तेवढं प्रत्येक चालतं, प्रत्येक घरामध्ये चालतं, प्रत्येक गावामध्ये चालतं। एवढं छोट्या मोठ्या गोष्टीकडे फार लक्ष द्यायचं नाही, आपण सकारात्मक गोष्टी करण्यामध्ये माझा विश्वास आहे। आणि राष्ट्रवादीचं जे नेतृत्व करतात आदरणीय अजितदादा पवार, याच्याहून जास्त विश्वास माझा त्यांच्यावर आहे की त्यांचा पक्ष आज भारतीय जनता पार्टीच्या हातात घालून घालतात आणि अजितदादा जे बोलतात तेच करतात, वरती वेगळं आणि खाली वेगळं करणाऱ्यापैकी अजितदादा नाहीत, ह्याची मला 100% खात्री आहे। त्यामुळे मी आता या विषयावर काय भाष्य करणार नाही। शहाजी बापूंनी तुम्हाला पाठिंबा, दादा शहाजी बापूंनी तुम्हाला जाहीर पाठिंबा मीडियासमोर दिलेला आहे, मतदारसंघातील इतर आमदारांची भूमिका काय ते अनुकरण करतील असं आपल्याला वाटतं का? नाही, आता मतदारसंघामधल्या बहुतांशी आमदार आहेत, आदरणीय जयकुमार गोरे साहेब आहेत, आदरणीय शहाजी बापू आहेत, आदरणीय बबनदादा आहेत, आदरणीय संजय मामा आहेत, या चारही आमदारांनी तर उघड पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं मी मनापासून ऋणी आहे की त्यांनी एवढं प्रेम दाखवलं आणि विशेष करून बापूंनी खासदार निंबाळकरांनाच उमेदवारी दिली पाहिजे अशी खूप तडफेने मागणी केली। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।